NTA ने दिलेल्या किंवा चुकीमुळं आपल्याला दोनदा नीटची परीक्षा द्यायला मिळू शकते. पण ॲडमिशन प्रक्रियेमध्ये असा कोणताही चान्स नसेल, की ज्याच्यात तुम्ही एकदा जर का चूक केली, तर कॉलेज दुसरं बदलून मिळू शकेल. सो आता परीक्षा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यासमोरचा प्रश्न आलाय, की मला नक्की कोणती कॉलेजेस मिळू शकतील? सो समजा जर का देशभरातल्या राज्यशः मला MBBS, BDS, आयुर्वेदा, होमिओपॅथी, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डीम्ड अशा पद्धतीनं कोणती कॉलेजेस मिळू शकतील, असं जर का वन पेजेस जर का डेटा मिळाला तर ऑफकोर्स हे ऐकायला खूप चांगलं वाटतंय ना. सो ह्याच बेसिसवर अस्मी करिअरनं एक छोटं ॲप डिझाईन केलंय, की ज्यामध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स एंटर केल्यानंतर अगदी कॅटेगरी वाईज तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार कोणतं कॉलेज मिळू शकतं इथपर्यंत डिटेल्स देणार आहोत. सो या ॲपमध्ये मी एक तुम्हाला सॅम्पल डेटा दाखवतो. समजा आपल्या विद्यार्थ्याला एक 550 मार्क आले असतील. तर 550 हे डिसेंट मार्क्स आहेत. सो 550 वरती लास्ट इयरच्या डेटामध्ये जसा की 504 कट ऑफ होता, तर तिथं तुम्हाला या फिल्टर्समध्ये दाखवेल की तुम्हाला गव्हर्नमेंटचे कोणकोणते कॉलेज मिळतात. एकूण 42 कॉलेजेस आहेत, तर त्यातले तुम्हाला किती कॉलेजेस मिळू शकतात. प्रायव्हेटचे ऑलमोस्ट सगळे कॉलेज कसे मिळू शकतात. त्याच्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया MCC या गोटामधून अप्लाय करायचं असेल, तर जिपमरची काय सिच्युएशन आहे, एम्स कोणते मिळू शकतात आणि बाकी सेंट्रल युनिव्हर्सिटीला त्याला अप्लाय करायचं असेल तर त्या काय कंडिशन आहे. पुन्हा एखादा विद्यार्थी ऑफकोर्स 550 वाला डीनला जात नाही, पण काही डीन युनिव्हर्सिटीला त्याला अप्लाय करायचं असेल, जसं की मणिपालसारखं एखादं एक्झाम्पल असू शकतं, तर त्या केसमध्ये त्याही कोणकोणत्या मिळू शकतात ह्याचा सगळ्याचा रिपोर्ट तुम्हाला दिसेल, ज्यात प्रेडिक्टेड कट ऑफ, 1 वर्षाचं बजेट, टोटल 5.5 वर्षाचं बजेट, या सगळ्या डिटेल्स आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट किती स्कोर तुमचा सेफ आहे, बॉर्डर लाईनवर कोणता आहे आणि जे टँजिबल रेंजमध्येच नसतील तर ते का अवघड आहे, इतका क्लिअर डेटा त्याच्यात मेन्शन केलेला असेल. मी फक्त हे 550 साठी नाही, तर एक तुम्हाला 450 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याचं एक्झाम्पल घेऊ सांगतो. तर 450 मार्क असलेल्या विद्यार्थ्याला ऑफकोर्स गव्हर्नमेंटची थोडी अपॉर्च्युनिटी कमी असणार आहे, पण तोच विद्यार्थी प्रायव्हेटमध्ये बऱ्याच ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्या प्रायव्हेटमध्ये महाराष्ट्रात मिळत असताना एखादं कॉलेज मिळेल वेदांता पालघरसारखं, पण तोच विद्यार्थी बजेट चेंज न करता जर का त्याला इतर राज्यांमध्ये संधी उपलब्ध असेल, तर तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये किती कॉलेजमध्ये इलिजिबल आहे ही लिस्ट तुम्हाला खाली दिसेल. तिथेही सेम बजेट दिसेल, टोटल 5.5 वर्षाचा तुम्हाला खर्च किती येतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होते. एखाद्याचं बजेट चांगलं असेल तर तो डीमलाही अप्लाय करेल. पॅरलली काही वेळेला बजेट कमी असताना विद्यार्थी BDSला अप्लाय करतात, तर BDSला देखील कोणती कॉलेजेस मिळू शकतात व ती महाराष्ट्रातली प्रायव्हेट कोणती आहे, हेही सगळा डेटा तुम्हाला एक्झॅक्ट मिळू शकेल. 350 मार्काला जिथे MBBSची थोडी प्रोबॅबिलिटी अजून कमी वाटते मुलांना, पण मी गॅरंटी देऊन सांगू शकतो की इंडियात ह्या मार्क्सवर ॲडमिशन होऊ शकतं. तर ती कॉलेजेस तुम्हाला ॲटलिस्ट राज्य तरी कळू देत, की जिथं आपलं बजेट न चेंज करता फारसं ॲडमिशन कसं मिळू शकतं. डीम्ड युनिव्हर्सिटी बजेट आमचं खूप आहे सर, 10 ते 20 लाख आहे, 20 ते 30 लाख पण आहे, तर त्या पद्धतीनं कोणती मिळू शकते. आमचं बजेट नाही आहे सर, पण आम्हाला डेंटल चांगल्या ठिकाणी हवं आहे, तर कोणती कॉलेजेस आहेत. इतर राज्यात आणि महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या ठिकाणी मिळू शकेल हा डेटा आहे. आता सगळ्यात कमी मार्काचा एक मुद्दा म्हणून एक्झाम्पल देतो, की 250 मार्क किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असताना बऱ्याच वेळा लोकांना फिजिओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेदा ह्या कॉलेजला देखील अप्लाय करायचं असतं. तर अशा केसमध्ये ऑफकोर्स त्याची फिजिओथेरपीसारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची गरजच लागत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला कोणत्या मिळू शकेल, प्रायव्हेट कॉलेजेस खूप आहेत. 100 कॉलेजपैकी तुम्हाला 90 कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं अशी परिस्थिती असते. तर त्या सगळ्याचा डेटा तुम्हाला वन पेजरमध्ये मिळेल आणि त्याचं बजेटिंग पण तुम्हाला समोर दिसेल. सो ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती जर का तुम्हाला तुमच्या क्लिकवर हवी असेल, सोपं काम करायचं आहे. एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. एक फॉर्म ओपन होईल, तिथं विद्यार्थ्याचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, पॅरेंट्सचा मोबाईल नंबर हे एंटर करायचं आहे. खाली तुमची कॅटेगरी, प्रेडिक्टेड स्कोर हे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तिथे तुम्ही ह्या डिटेल्स मेन्शन केल्यानंतर जस्ट विदिन 30 मिनिट्स सांगेन मी तुम्हाला, तुमच्या व्हॉट्सअपवरती हा हेल्थ रिपोर्टच म्हणेन मी, कॉलेजचा रिपोर्ट तुमच्यासमोर प्रेझेंट होईल. ही अस्मी करिअर टीमकडून तुमच्या नंबरला शेअर केलं जाते. माझं सिम्पल सजेशन असं आहे की मार्क्स कमी आलेत किंवा जास्त आलेत हे रिलेटिव्ह असू शकतं. ॲटलिस्ट ऑप्शन प्रॉपर एक्सप्लोर करणं ही आपली जबाबदारी आहे आणि आत्ताच लगेच मॅनेजमेंट कोटाच्या मागे पडायचं किंवा NRI कोटाच्या मागे पडायचं किंवा अब्रॉडची तयारी करायची. बाकीचे काउन्सिलर्स तुम्हाला काही वेळेला अब्रॉडबद्दल थोडं कॉल करू शकता. सो डिस्ट्रॅक्ट होऊ नका, टेन्शन घेऊ नका. ॲटलिस्ट या फ्री ऑफ कॉस्ट असलेल्या हेल्थ रिपोर्टला एकदा बघून तरी घ्या.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी फीजमध्ये कसं ॲडमिशन होऊ शकतं हे चेक करण्यासाठी तुम्ही तुमचे डिटेल्स एंटर करून कॅटेगरी मात्र बरोबर सिलेक्ट करा, कारण तो डेटा या कॅटेगरी वाईज तुम्हाला शो केला जाईल, जेणेकरून तो तुम्हाला रिपोर्ट पुढे उपयोगाला येईल. आणि ऑफकोर्स ही ॲडमिशन प्रक्रिया त्याच्यानंतरची थोडी कॉम्प्लिकेटेड असते का, तर येस 100% नसते. पण ही कॉम्प्लिकेटेड ॲडमिशन प्रक्रिया आम्ही ह्या अस्मी करिअरच्या यूट्यूब चॅनलवरूनच तुम्हाला टाइमली सांगणार आहोत. सो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सो तुम्हाला सगळे अपडेट्स टाइमली मिळतील. आणि ही ॲडमिशन प्रक्रिया 1 to 1 अंडरस्टँड करायची आहे. जी कॉलेजची लिस्ट आपल्यासमोर येईल त्यातलं नक्की माझ्यासाठी कॉलेज कोणतं चांगलं आहे, या सगळ्या जर का डिटेल्स हव्या असतील तर आजच अस्मी करिअरला रजिस्टर करा. नियरेस्ट कोणतं ऑफिस आहे तिथे व्हिजिट करा, किंवा ऑनलाईन काउन्सिलिंगसाठीही तुम्ही एनरोल करू शकता. दिलेल्या खालच्या नंबरवर संपर्क करा आणि तुमचा पुढचा ॲडमिशन होण्यापर्यंतचा मार्ग सुकर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.